झी 24 तास एक पाऊल पुढे। सिने अभिनेता संजय दत्तला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। आर्थर रोड जेलला जीवे मारण्याच्या धमकीचं निनावी पत्र मिळाले असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक विनोद लोखंडे यांनी दिली आहे। धमकीच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड जेलसह संजय दत्तच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। संजय दत्त आज टाडा कोर्टाला शरण येणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव संजयनं कोर्टात शरणऐवजी थेट येरवडा जेलमध्ये शरण येण्यास परवानगी संदर्भातील याचिका दाखल केली होती। मात्र नंतर संजयने ही याचिका मागे घेतली। यानंतर हे धमकीचं पत्र मिळाल्यानं खळबळ उडाली आहे। आपण या संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर याच्याकडून। देवेंद्र, संजय दत्त आज टाडा कोर्टात हजर होणार आहे। दुसरीकडे संजय दत्तला धमकीचं पत्र मिळालंय। एकूणच शरण येण्याची काय प्रक्रिया असेल, किती वाजता संजय दत्त टाडा कोर्टात जाईल आणि एकूणच बंदोबस्ताविषयी काय सांगशील? गिरीश, आज संजय दत्त जो आहे तो टाडा कोर्टासमोर शरण येणार आहे। साधारण 2च्या आसपास जो आहे तो टाडा कोर्टात येईल अशी आपल्याला माहिती मिळते। त्यानंतर सगळी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल। त्यानंतर त्याला कुठल्या तुरुंगात पाठवण्यात येईल या संदर्भात निर्णय होईल। मात्र सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला पहिल्यांदा आर्थर रोड तुरुंगामध्ये नेण्यात येईल आणि त्यानंतर पुढे अशी चर्चा आहे की त्याला येरवडा तुरुंगामध्ये ठेवण्यात येईल, कारण यापूर्वी देखील त्यांनी त्याचा शिक्षेचा जो कालावधी होता तो तिथे पूर्ण केलेला आहे। शिवाय संजय दत्तच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ज्या इतर काही जेल्स आहेत तिथे काही दहशतवादी आहेत किंवा कुख्यात जे गुंड आहेत ते तिथे आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांनी देखील या सगळ्याचा विचार केलेला आहे। आणि एकंदरीतच आज टाडा कोर्टामध्ये त्याने शरणागती पत्करल्यानंतर सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला पुढे तुरुंगात पाठवण्यात येईल। गिरीश, देवेंद्र, दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालेल किंवा 2च्या नंतर तो 2च्या अगोदर शरण येईल तो आणि त्यानंतर कुठल्या तुरुंगात पाठवायचं हा निर्णय होईल। पण एकूणच जे धमकीचं पत्र आलंय त्याची राज्य सरकारने कितपत गंभीर दखल घेतली आहे? गिरीश, 3 दिवसापूर्वी अशा प्रकारचे एक निनावी पत्र जे आहे ते आर्थर रोड तुरुंग प्रशासनाला पोलिसांनी देखील घेतलेली आहे। काल आपण दिवसभर संजय दत्तच्या घराच्या बाहेर होतो, तिथे देखील काही लोकांनी येऊन गोंधळ करण्याचा प्रयत्न केला होता आणि एकंदरीतच संजय दत्त बद्दल सुरक्षेच्या दृष्टिकोनाने पोलिसांनी देखील बंदोबस्त केलेला आहे। त्याचं घर असेल किंवा तो कोर्टापर्यंत येण्याच्या परिसरापर्यंत देखील बंदोबस्त आहे। त्यानंतर तो ज्या तुरुंगामध्ये राहील तिथे देखील त्याची खबरदारी घेण्यात येणार आहे अशी आपल्याला माहिती पोलिसांकडून मिळते। गिरीश, देवेंद्र, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।